धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे। तालुक्यातील मोहा या गावामध्ये पोलीस व गावकऱ्यांवर अंधाधुंद दगडफेक केल्यामुळे गावामध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। मोहा गावातील पारधी समाज व गावकरी यांच्यातील वाद आज सकाळी टोकाला गेला असून गावातील परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा मोठा फौजफाटा गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। हा वाद नेमका काय आहे हे जाणून घ्या। मागील 50 वर्षापासून या मैदानावर दसरा कार्यक्रमासाठी नियोजित जागा आहे। त्याच्याच बाजूला पारधी समाजाची स्मशानभूमीकरिता अंदाजे 25 ते 30 वर्षांपूर्वी 5 गुंठे इतकी जागा देण्यात आलेली होती। मात्र पारधी समाजाकडून सातत्याने अतिक्रमण करत आता दसरा मैदानामध्ये दफनविधी करत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकऱ्यांकडून त्याला विरोध करण्यात आला। गावात गट नंबर 529 मध्ये पारधी समाजाच्या स्मशानभूमीसाठी 5 गुंठे जागा दिलेली आहे। तर त्या जागे व्यतिरिक्त या रस्त्याच्या डाव्या बाजूला तो अंत्यविधी करण्यासाठी खड्डा घेतला गेला। त्यास गावकऱ्यांनी विरोध केला की सदरचा जी जागा आहे ती दसरा मेळाव्यासाठी सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमासाठी गेले 30-40 वर्षापासून तिथे कार्यक्रम होतो असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे काल त्यातून वाद निर्माण झाला होता, परंतु दोन्ही समाजातील नेत्यांच्या समजूतदारपणाच्या भूमिकेमुळे काल तिथे तो अंत्यसंस्काराचा कार्यक्रम शांततेत पार पडला आणि आज सकाळी सगळ्यांच्या चर्चेतून किंवा समुपचाराने याच्यावरती तोडगा काढण्याचं काम चालू असतानाच अचानक दगडफेक झाली। इथूनच वाद वाढला। पोलीस, महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाकडून मध्यस्थी करत वाद थांबवण्याचा प्रयत्न 25 ऑगस्टच्या रात्रीपासून सुरू होता। आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी प्रशासन व गावकरी यांच्यात शांतता बैठक सुरू होती। त्याचवेळी अचानक पारधी समाजाकडून दगडफेक करण्यात आली। यामध्ये 4 ते 5 पोलीस कर्मचारी देखील व गावकरी देखील जखमी झाले। तर त्या संदर्भात तहसीलदार, पोलीस आणि गावातील सगळे नागरिक यांची सकाळी चर्चा चालू असताना अचानकपणे पारधी समाजाकडून दगडफेक झाली। सध्या पोलिसांमध्ये 5 कर्मचारी जखमी आहेत आणि गावकऱ्यामध्ये 4 गावकरी जखमी आहेत। परिस्थितीचे गांभीर्य पाहता जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक यांनी देखील मोहा गावात येऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या आहेत। यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त गावामध्ये तैनात करण्यात आला आहे। सध्या SRP, राईट कंट्रोल प्लाटून आणि स्थानिक पोलीस असा मजबूत बंदोबस्त या ठिकाणी आम्ही डेप्यूट केलेला आहे। जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर नक्की 100% कारवाई होईलच आणि कोणाची दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही। नियमात जे असेल ते त्यांनी मागणी करावी, त्यांना प्रशासन सोबत राहील आणि त्यांचा हक्क त्यांना अबाधित दिला जाईल हे आम्ही तुम्हाला हमी देतो। परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई होईल या अशा सूचना आहेत। गावकऱ्यांची भूमिका अशी आहे की पारधी समाजाला 5 गुंठे जरी जागा दिलेली असेल तरी त्यांना जी आवश्यक 30-40 गुंठे जागा आहे या रस्त्याच्या पलीकडची ती देण्यासाठी ग्रामपंचायत तयार आहे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूची जी सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमासाठीची जागा आहे तर त्या जागेला एक कंपाऊंड करावं आणि पारधी समाजाच्या स्मशानभूमीला एक कंपाऊंड करावं अशी ग्रामपंचायतची भूमिका आहे। सध्या मोहा गावामध्ये शांततापूर्ण तणावाची परिस्थिती आहे। नमस्ते धाराशिव न्यूज, मोहा, कळंब।